आणि सार्थक सर तुम्ही जरा समोर या बरं माझ्या. सार्थक आता आंबो आजीच्या समोर येऊन उभा राहतो. आंबो आजी उभी राहते आणि सार्थकच्या जोरात कानाखाली ठेवून देते. हे बघून सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अरविंद सार्थकला म्हणत असतो की सार्थक चल मला तुला काहीतरी सांगायचंय, आणि असं म्हणून तो सार्थकला त्याच्या रूम मध्ये घेऊन जातो. मात्र इकडे शलाका आणि केदार खूप घाबरलेले असतात. शलाका म्हणत असते की हा म्हातारा काय आता सगळं काही सांगतो की काय. तर इकडे अण्णा, मालती आणि लीना खूपच टेन्शन मध्ये असतात की सार्थक हा आंबो आजीला घेऊन घरी गेलाय म्हणून. परंतु मनोज मात्र त्याचा मजाक उडवत असतो. लीना म्हणत असते की आंबो आजी आता तिकडे काय करून बसेल काय माहिती. एकतर वृंदा काकू त्या तर आनंदी बद्दल बोलण्यासाठी फक्त मोका शोधत असतात, आणि आंबो आजीला काही उलट सुलट बोलला तर मनोज म्हणत असतो की आंबो आजी तर काही ऐकून नाही घेणार. शेवटी आगीजवळ पेट्रोल नेल्यावर भडका तर होणारच ना. अण्णा म्हणत असतात की अरे मनोज काय चाललंय तुझं, तुला आनंदीच्या विरोधात नेहमी बोलायचंच असतं का. तेव्हा मनोज म्हणत असतो की माझं कधी खरं झालंय आणि माझं कधी चांगलं झालंय, मी कोणाबद्दल तरी चांगलं बोलायला. मालती आनंदीला म्हणत असते की अगं आनंदी तू जायचं ना सार्थक सरांसोबत. तर आनंदी म्हणत असते की अगं आई हे मला म्हणाले की तुम्ही नका येऊ, आणि कधी आंबो आजीला घेऊन गेले माझं मलाही कळलं नाही. आनंदी आता घरातून निघालेली असते आणि थेट आता ती सार्थकच्या घरी येणार. तर इकडे आंबो आजी म्हणत असते की हे दोघं कोण आहे. तेव्हा वृंदा म्हणते की माझी मुलगी आणि जावई आहे. आंबो आजी म्हणते की हो का, तुमच्या घरात घर जावई करून घेण्याची पद्धतच आहे का, म्हणजे हे दोघं जण इथे राहत आहे आणि तुम्ही सार्थकला दिलंय तिकडे पाठवून. सुधा म्हणते की तोंड सांभाळून बोला हा, आम्ही आमच्या सार्थकला पाठवलेलं नाहीये, तुमची मुलगीच त्याला तिकडे घेऊन गेलीये. तर आंबो आजी म्हणत असते की पण तुमच्या काही रीतीभाती आहे की नाही, तुम्ही मांडव परतनी केली का. सुधा म्हणते की आम्हाला तुमची मुलगीच मान्य नाहीये आणि तुमच्या मुलीने आमच्या मुलाशी जबरदस्तीने लग्न केलंय. आंबो आजी म्हणते की पण आता लगीन झालंय ना. तर वृंदा म्हणत असते की लग्न झालंय म्हणजे उद्या कोणीही उठून कोणाच्या गळ्यात पडेल. आंबो आजी म्हणत असते की माझी लेक अशी करू शकत नाही. वृंदा म्हणत असते की केलंय तिने आमच्या डोळ्यांसमोर सार्थक सोबत लग्न केलंय. आंबो आजी म्हणते की मी माझ्या लेकीबद्दल एक वाईट शब्द ऐकून घेणार नाही, आणि तुम्हाला जर एवढंच वाटत होतं तर तेव्हा का नाही थांबवलं लग्न. आधी तुमच्या मुलानं तिच्या कपाळाला कुंकू लावलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं, आणि मला सगळं माहितीये की लग्न कसं झालंय ते. सुधा म्हणते की पण यामध्ये घराच्यांची परवानगी त्यांनी घेतली नाही, ही त्यांची चूक आहे. तर आंबो आजी म्हणते की मग यामध्ये चूक आमच्या मुलीचीच आहे का, तुमच्या मुलाची काही चूक नाही का, तोच तिला घरामध्ये घेऊन आलाय, हे पण बरोबर आहे ना. वृंदा म्हणते की हे बघा, तो तिला घरामध्ये घेऊन आला, परंतु आमचा सार्थक खूप साधा भोळा आहे, आणि साधा भोळा असल्याचा त्या आनंदीने फायदा घेतलाय. आंबो आजी म्हणते की तुम्ही काय आम्हाला येडं समजता का, तुमचा मुलगा भोळा म्हणजे आमची मुलगी कोण, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तुमच्या घरात आमची मुलगी घुसली. तर वृंदा म्हणते की हो, जशा तुम्ही घुसलात ना तशी तुमची मुलगी पण आमच्या घरात घुसली. आंबो आजीची आणि वृंदाची सुधाची भांडणं होतच असतात. तर केदार हा हळूच अरविंदच्या रूम मध्ये जाऊन डोकावतो. सार्थक अरविंदला विचारत असतो की बोला बाबा, तुम्हाला काय सांगायचं होतं मला. परंतु अरविंद तेव्हा विसरून गेलेला असतो. सार्थक म्हणत असतो की हो बाबा, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न तरी करा. तर अरविंद म्हणत असतो की नाही आठवत रे मला. तितक्यातच तिथे केदार येतो. अरविंद म्हणतो की केदार, मला तुझ्याबद्दल काही सांगायचं होतं का. केदार म्हणतो की माझ्याबद्दल कशाला तुम्हाला काही सांगायचं असेल. केदार सार्थकला म्हणत असतो की अरे जाऊ दे ना तू. सार्थक म्हणत असतो की नाही बाबा, मला केव्हापासून म्हणताय की महत्वाचं सांगायचंय, याचा अर्थ खरंच काहीतरी महत्वाचं त्यांना सांगायचंय. तर इकडे वृंदा त्यांची नोकर कमला हिला बोलवते आणि म्हणते की हिची साडी बघा. आंबो आजीला ती म्हणत असते की तुम्ही जी साडी घातली आहे ना त्यापेक्षा ही साडी जास्त महागाची आहे आणि जास्त चांगली आहे. आजी म्हणते की असेल, परंतु संस्कारांनी आणि विचारांनी आम्ही तुमच्यापेक्षा श्रीमंत असू, आणि आमची आनंदी सुद्धा तशीच आहे. वृंदा म्हणते की बघ ना सुद्धा, काही पण बोलताय अगं, ह्या आपल्या घरात येऊन आपलेच संस्कार काढताय. आणि ती आंबो आजीला म्हणते की तुमचं घर पाहून झालंय ना, आता या तुम्ही. आंबो आजी म्हणते की एका सुवासिनीला कुंकू न लावताच तुम्ही पाठवता, तुमचे संस्कार इथूनच कळले मला. आंबो आजी तिथून निघत असते तेव्हा अरविंद तिला थांबवतो, आणि अरविंद सुधाला म्हणतो की सुधा, आत्याबाई बरोबर बोलताय, कुंकवाचा करंडा घे आणि त्यांना हळदी कुंकू लाव. त्यामुळे सुधाला आता नाईलाजाने ऐकावं लागतं. सुधा आंबो आजीला कुंकू लावणार तेवढ्यातच वृंदा तिचा हात पकडते आणि म्हणते की ऐरा गैरांना आपण कुंकू लावत नाही. आंबो आजी म्हणते की तुम्ही मला कुंकू लावणार, एखाद्या सुवासिनीला कुंकू लावणं म्हणजे पुण्याचं काम असतं, परंतु या घरामध्ये पुण्य कोणाला माहीतच नाहीये. अण्णा आणि आनंदी आता तिथे आलेले असतात. आंबो आजी आता आनंदीला म्हणत असते की काय ग, ही श्रीमंती काय चाटायची आहे का, इथं माणसांना माणुसकी सुद्धा नाहीये. आनंदी म्हणते की अगं असं काही नाहीये ग आजी,
मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नको, तू कशाला आलीस इथे? आंबो आजी म्हणते की हे माणसं तर लई मोठमोठ्या गप्पा करतात, यांचा मुलगा बाहेर काय करतो यांना माहितीये का? त्यांना पण माहित नाही आणि तुला पण माहित नाही. तर आनंदी म्हणत असते की आजी तू प्लीज शांत राहा ना. अण्णा म्हणत असतात की असं मुलीच्या सासरी येऊन कोणी भांडतं का? आंबो आजी म्हणत असते की यांनीच खरी सुरुवात केली आहे आणि अशा घरात पोरगी देण्याऐवजी तिला विहिरीत ढकलून द्यायचं होतं ना. त्या घरात सुवासिनीला कुंकू लावत नाही, त्या घरात मला एक क्षण सुद्धा थांबायचं नाहीये. आंबो आजी तिथून निघून जात असते, परंतु सार्थक तिला थांबवत असतो. सार्थक म्हणत असतो की मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो की आनंदी चुकीच्या घरात आली नाहीये. या घरातले संस्कार सुद्धा तेच आहे, परंतु रागाने माणसं असं बोलताय. मी तुम्हाला सांगतो ना की चूक यांच्याकडनं झालीये, त्यामुळे ही चूक सुधारलीही जाणार आणि प्रथाही पाळली जाणार. तुम्हाला कुंकू लागणार आणि तेही या घरच्या लक्ष्मीकडनंच. असं म्हणून सुधाच्या हातातून तो आता कुंकवाचा करंडा घेतो आणि आनंदीच्या हातात देतो आणि मग आनंदी आंबो आजीला कुंकू लावते आणि आंबो आजीचा आशीर्वाद घेते. तर सार्थक मात्र रागाने रुंदाकडे बघत असतो. रुंदा म्हणते की माझ्याकडे काय रागाने बघतोय, मी काही केलेलं नाहीये. सार्थक म्हणतो की कोण काय काय करू शकतं ना हे मला चांगलंच माहितीये आणि आई मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. सार्थक आता सर्वांना घेऊन तिथून निघालेला असतो. आनंदी शेवटी असते. तर रुंदा आता आनंदीचा हात पकडते आणि म्हणते की काय ग, आमच्या घरात तमाशे करून आनंदाने नवऱ्याला घेऊन चालली आहे ना घरातून? सुधा म्हणते की आनंदी तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती ग. जे स्वतःच्या आजीला पुढे करून तू सार्थकच्या मनात आमच्याबद्दल विष पेरलंस ना. तू तर आज चांगलंच राजकारण खेळलीस ग. आज हिच्यामुळे माझा मुलगा मला 4 शब्द ऐकून गेलाय, अजून हिच्यामुळे आम्हाला काय काय ऐकावं लागणार आहे काय माहिती. सुधा आता तिथून निघून जाते. तर रुंदा मनामध्ये म्हणत असते की वा, सार्थक आणि सुधामध्ये अजूनच दरी निर्माण झाली आणि शेवटी मला सुद्धा हेच हवं होतं. तर इकडे सर्वजण घरी आलेले असतात. सार्थक आंबो आजीला म्हणत असतो की आजी खरंच सॉरी, जे काही झालं त्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागतो. मनोज म्हणतो की अहो राज्याध्यक्ष, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? घरी माणसांना बोलावून त्यांचं स्वागत करण्याऐवजी त्यांचा अपमान करणं ही तर तुमची जुनीच पद्धत आहे. मी तर म्हणतो की बरं झालं आजीचा अपमान झाला ते ना, तुम्ही काय मस्त जावई शोधलाय हा. खरंच म्हणतात की तू होतास का तिथे बघायला आणि आजी पण काही कमी नाही बोलली आहे त्यांना. आंबो आजी म्हणते की चूक बरोबर सगळं काही कळतं मला. आणि सार्थक सर तुम्ही जरा समोर या बरं माझ्या. सार्थक आता आंबो आजीच्या समोर येऊन उभा राहतो. आंबो आजी उभी राहते आणि सार्थकच्या जोरात कानाखाली ठेवून देते. हे बघून सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आंबो आजी सार्थकला म्हणते की ओ दाढीवाले हात पुढे करा. तर मनोज म्हणतो की थांब आजी, चांगली छडी घेऊन येतो. तर आजी म्हणते की मनोज तू थांब. आंबो आजी तिच्या पिशवीतून 5 रुपयाचं नाणं काढते आणि सार्थकच्या हातावर ठेवते आणि म्हणते की आज तुम्ही तशीच कामगिरी केली आणि त्यामुळे तुमच्या हिमतीसाठी मी तुम्हाला हे नाणं देतेय. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन माझा मान ठेवलात आणि मला कुंकू लावायला सांगितलं, त्यामुळे हे माझ्याकडून तुम्हाला बक्षीस. हे ऐकल्यावर सार्थकला मात्र खूप आनंद होतो आणि घरातले सर्वजण सुद्धा खूप आनंदी असतात. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.